नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील कोपरगाव येथे श्री वेताळ महाराज यात्रा उत्सवच्या निमित्ताने भक्तिभावाने पूजन भजन व गावातील नागरिकांचे वेताळ महाराज दर्शन पालखी सोहळ्या निमित्ताने कोपरचे डॅशिंग सरपंच मन मिळावू सर्व सहकारी व ग्रामपंचायत कमिटीला बरोबर घेऊन चालणारे असे हेमंतजी गरज सरपंच यांनी नागरिकांना वेताळ महाराज यात्रेनिमित्ताने शुभेच्छा दिल्या व पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। वाजत गाजत नाचत फटाक्यांची आतषबाजी करत गावातून मिरवणूक काढण्यात आली। यात सर्व महिला पुरुष तरुण वर्ग महिला सामील झाले होते। उत्साहात आनंदात पालखी सोहळा संपन्न झाला। मोठ्या उत्साहाने साजरा केलेला आहे। वैशाख महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात येणाऱ्या रविवारी आम्ही वेताळ महाराजांच्या यात्रेचा उत्सव आयोजित करतो। आज सकाळपासून आपण बघतच असाल गावातील सर्व ग्रामस्थ तरुण महिला मंडळ ज्येष्ठ यांची सर्वांची फार मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी रांग लागलेली होती, गर्दी होती। पंचक्रोशीतील भक्तगण भाविकगण इथे मोठ्या उत्साहाने इथं दर्शन घेऊन सगळ्यांनी हा यात्रोत्सव आनंदाने साजरा केलेला आहे। आमच्या या कुलदैवत ग्रामदैवत वेताळ स्वामी महाराजांच्याबद्दल बोलायचं झालं तर हे आमचे आराध्य दैवत आहेत, कुलदैवत आहेत। आणि जेव्हापासून आम्ही यात्रोत्सव साजरा आमच्या पूर्वजांनी केलेला आहे साजरा तेव्हापासून आमच्या गावावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा संकट आलेला नाही। या वेताळ महाराज स्वामींच्या आशीर्वादानेच आमच्या गावाचा मोठ्या उत्साहाने विकास होत आहे आणि या विकास कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आजपर्यंत आलेला नाही। आम्ही जो विकास करतो तो वेताळ स्वामींच्या चरणी अर्पण करतो। आणि आज सकाळी आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी बाळगोपाळ भजनी मंडळी तसेच श्री कोपेश्वर प्रसादी भजन मंडळी यांनी मोठ्या उत्सवाने यावर्षी पहिल्यांदाच इथं भजन सोहळा पार पाडला आणि या भजन सोहळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह होत होती। आणि आता थोड्याच वेळात आमच्या वेताळ स्वामी महाराजांच्या पालखीला सुरुवात होत आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथं गावातील ग्रामस्थ मंडळ भक्तगण भाविक जमत आहेत। आणि आम्ही वेताळ स्वामी चरणींची एकच प्रार्थना करतो का आमच्या गावाचा विकास हा भरभराटीने होऊ दे आणि गावावर कुठलाही अनुचित प्रकार अनुचित घटना घडू नये आणि या गावातील सर्व ग्रामस्थांना त्यांचा योग्य तो आशीर्वाद लाभू दे हीच आम्ही वेताळ स्वामी चरणींच्या प्रार्थना करतो। आणि एवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो। जय श्रीराम। वेताळ स्वामी महाराज की जय। महाराज के